महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। सध्या देशात आणि नाशिकमध्ये छेडछाड, विनयभंग, अपहरण आणि एकतर्फी प्रेमातून हत्या होत आहेत। महिलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। कायद्याची वाट पाहत हात जोडून बसणारा हा भारत नाही, तर आता नराधमांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी नाशिकच्या रणरागिणी सज्ज झाल्या आहेत। हिंदू जनजागृती समितीने महिलांच्या रक्षणासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। हर घर योद्धा या अभियानाअंतर्गत नाशिकमध्ये महिला सक्षमीकरणाची एक नवी ठिलवळी पडली आहे। द्वारका, पिंपळगाव, बसवंत आणि येवला या भागात 7 दिवसांचं विशेष आणि पूर्णपणे विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं। केवळ कागदावर गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष नराधमांचा जबडा कसा फाडायचा याचंच ट्रेनिंग इथे दिलं जातंय। कराटे, लाठीकाठी, निशस्त्र युद्धकला आणि नानचाकूचे असे वार शिकवले जात आहेत। स्वतः अत्याचाराला बळी पडणार नाही आणि दुसऱ्यावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी तरुणींनी सामूहिक शपथ घेत नव्या लढाईचं रणशिंग फुंकलंय। या शिबिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणींचा आत्मविश्वास गगनाला भिडलाय। त्यांच्या डोळ्यात आता भीतीलाही तर वाघिणीची आक्रमकता दिसत आहे। हिंदू जनजागृती समितीच्या कुमारी रागेश्री देशपांडे यांनी नाशिककरांना जाहीर आवाहन केलंय की हे अभियान इथेच थांबणार नाही, संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हर घर योद्धा पोहोचवला जाईल। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।